आज आपण आलोय डोंबिवलीमध्ये आणि तुम्हाला वेगळी अशी ओळख करून द्यायची काही गरजच मला वाटत नाही. आपल्या सोबत आहेत वैशालीताई दरेकर राणे. खरं पाहायला गेलं तर महाराष्ट्राला हे नाव गेल्या मला वाटतं महिन्याभराच्या आसपास कळालं असेल ज्यावेळेस उद्धव साहेबांनी त्यांची उमेदवारी जाहीर केली. ही खासियत आहे शिवसेनेची. सर्वसामान्यांना त्या नेतृत्वापर्यंत पोहोचवण्याची ही खासियत आहे शिवसेनेची. आज महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यापर्यंत वैशालीताई दरेकरांचं नाव हे पोहोचलेलं आहे. आज महाराष्ट्रात अनेक प्रश्न येतात कारण कल्याण डोंबिवली किंवा कल्याण लोकसभा मतदारसंघाच्या बाहेरच्या मतदारांना म्हणू शकता किंवा सर्वसामान्य शिवसैनिकांना, महाराष्ट्र प्रेमींना एक प्रश्न पडलेला असतो. एवढ्या मोठ्या बलाढ्य शक्तीसमोर कसा निभाव लागणार, कसं असणार, काय स्ट्रॅटेजी असणार, असे एक ना एक अनेक प्रश्न आपल्यापर्यंत पोहोचत असतात. पण या नारी शक्तीलाच आपण तो प्रश्न करूयात आणि त्यांच्याकडूनच नेमकं जाणून घेऊयात नेमकी कल्याणची परिस्थिती काय आहे आणि कल्याणमध्ये शिवसेनेचा झंझावात कसा आहे, महाविकास आघाडीचा किंवा पर्यायी इंडिया आघाडीचा झंझावात कसा आहे. ताई, सर्वप्रथम तुमचे मनापासून आभार. तुम्ही तुमच्या एवढ्या व्यस्त नियोजनामधून वेळ काढलात आणि शिवसेना एक वादळ असेल किंवा सर्वसामान्य जे पाहतात, आपल्याला जे लाखो लोक पाहतात त्यांच्यापर्यंत आम्हाला तुमचं हे मनोगत पोहोचवण्याचे ती संधी अवसर प्राप्त करून दिला. आज खऱ्या अर्थाने मला सगळ्यात पहिला प्रश्न तुम्हाला असा असेल, दडपण येत नाही का एवढी महाशक्ती? कारण शेवटी बघा, सत्तेपुढे, पदांपुढे शहाणपण तो चालत नसतो की मुख्यमंत्री आहेत शेवटी पाठीशी, महाराष्ट्राचं सगळं सत्ता त्यांच्या पाठीशी उभी आहे. त्यांचे पुत्र किती प्रयत्न केला जात असेल, त्यात पुढे दडपण येत नाही? बिलकुल नाही. एक तर सगळ्यात अगोदर तुम्ही सांगितलं ना सर्वप्रथम की शिवसेनेचे एक कार्यकर्ते, जिथे शिवसेना हे नाव जोडलं गेलं ना तिथे भीती, घाबरणे आणि दडपण येणे ह्या गोष्टी होत नाही. कारण शिवसैनिक हा कधी कोणाला घाबरत नाही. त्यामुळे आणि त्यात आता तर निष्ठावान शिवसैनिक कोणाला घाबरत नाही. अगदी बरोबर. त्यामुळे भीती ही कधी मनाला वाटलीच नाही. आणि जे मुख्यमंत्री आहेत, त्यांचा सुपुत्र आहे, त्यांना मोठं करण्याचं काम शिवसेनेने केलंय, शिवसैनिकांनी केलंय. ज्यावेळेला ते सर्वप्रथम निवडणुकीला उभी राहिले होते 2014 साली, त्यावेळेला ते कोण होते? कार्यकर्ताही नव्हते. त्यामुळे त्यांना त्यावेळेला शिवसैनिकांनी फेमस केलं. लोकांच्या घरोघरी जाऊन लोकांनी सांगितलंय की हे उभे आहेत म्हणून. त्यामुळे त्यांना मोठं करण्याचं काम शिवसेनेने केलंय, पर्यायाने शिवसैनिकांनी केलंय. त्यामुळे आता त्यांचं दडपण शिवसैनिकांना मला वाटत नाही कधी येऊ शकतं. म्हणजे एकंदरीत तुम्ही म्हणताय अगदी बरोबर आहे. ज्यावेळेस 65च्या काळात शिवसेना, बाळासाहेबांनी हे पिलू रस्त्यावर जन्माला घातलं होतं, शिवसेना नावाचं मराठी माणसाच्या न्याय हक्कासाठी, त्यावेळेस देखील जी माणसं जोडली गेली ती सर्वसामान्य होती. ती कुठे मातबर नव्हती. मग दत्ताजी नलावडे घ्या, दत्ताजी साळवी घ्या, वामनराव परब घ्या, आपले सावीबाई शेख घ्या. पाहायला गेलं तर ही सारी साधी माणसं, ती माणसं मोठी करण्याचं काम शिवसेनेने केलं आणि त्या माणसांनी नंतर शिवसेना मोठी केली. अगदी तसंच आपण सर्वसामान्य नेतृत्वाला संधी देतोय. आज ताई ज्या वेळेस या मतदारसंघातून पुढच्या लोकसभेच्या 23वी लोकसभा असेल कदाचित ही, मला वाटतं, चुकत असेल तर माफ करा, पण 23वी लोकसभा असेल ही. या 23व्या लोकसभेच्या खासदार ज्या वेळेस होतील, इथून या मुंबई कल्याण डोंबिवली या मतदारसंघातल्या त्या स्थानिक खासदार असतील. सगळ्यात पहिली महत्वाची गोष्ट, तुम्हाला कसं वाटतं, तुम्ही याच्याकडे कसं बघता? तुम्ही स्थानिक आहात मुळात इथल्या. त्या गोष्टीचा मला अतिशय आनंद आहे किंवा स्थानिक असताना आपण ज्यावेळेला इथल्या सगळ्या जनतेचं नेतृत्व करत असतो त्यावेळेला तिथल्या लोकांच्या प्रश्नांची जाण असते आणि त्याच्याही उपर म्हणजे जाण असतानाच आपल्याला एक जिव्हाळा असतो की ते प्रश्न प्रायोरिटीवर सोडवले गेले पाहिजेत आणि त्याच्यासाठी आपण झटतो सुद्धा. आणि कारण आपण डे टू डे तिथे आपण फिरतो, त्याच भागातल्या लोकांना भेटतो, त्या लोक भेटून आपल्याला सांगतात आणि हे काम झालं पाहिजे, ह्याची आम्हाला अडचण होते, असा प्रॉब्लेम आहे. तर मला असं वाटतं स्थानिक असण्याचा तो एक फायदा आहे. आणि मला असं वाटतं लोकांचं प्रतिनिधित्व करत असताना लोकांना तिथला उमेदवार देणं किंवा तो मिळणं प्रतिनिधी म्हणून हे फार गरजेचं आहे. अगदी बरोबर. कारण आजवरचे जे 2 उमेदवार होते ते बाहेरचे उमेदवार होते, तरी देखील शिवसेनेची किंवा म्हणा शिवसैनिकांची ही खासियत आहे की दिलेल्या उमेदवाराला, मग पक्षप्रमुख जो कुठला उमेदवार देतील त्याला निवडून आणणं ही शिवसैनिकांची खासियत आहे. आणि जर स्थानिक उमेदवार दिलाय तर विचारच करायची वेळ नाही. आता मला एक अतिशय महत्वाचा प्रश्न तुम्हाला विचारायचा आहे भूमिपुत्रांविषयी. कल्याण पट्टा म्हणा, डोंबिवली पट्टा म्हणा किंवा संबंध उल्हासनगर असेल, अंबरनाथ असेल, मुंबऱ्यापर्यंत असेल, मलंगड पर्यंतचा पट्टा म्हणा, इथे स्थानिक भूमिपुत्रांची संख्या ही लक्षणीय आहे. जवळपास 6 लाखांच्या पुढचा हा समाज असेल. आगरी कोळी बांधवांविषयी आजपर्यंत जे आमच्या पाहण्यात आलं, खऱ्या अर्थाने
त्यांच्याकडे दुर्लक्ष झालं खऱ्या अर्थाने म्हणावं लागेल. अगदी तुम्ही नवी मुंबईतलाच प्रश्न घ्या, स्वर्गीय दिबा पाटलांविषयी. त्यांच्या त्या एअरपोर्टचं नाव देखील जाणून बुजून ह्यांच्याकडनं बदलण्यात आलं होतं. उद्धव साहेबांनी ज्या वेळेस हे सरकार जात होतं त्यावेळेस सगळ्यात पहिला महत्वाचा निर्णय त्या एअरपोर्टचं नामांतर केलं आणि दुसरा महत्वाचा निर्णय होता ते धाराशिव नामांतर केलं उस्मानाबादचं. उद्धव साहेबांना जाणवलं होतं की हे लोक दिबा पाटलांचं नाव देणार नाहीत त्या एअरपोर्टला सुद्धा. उद्धव साहेबांनी पहिला निर्णय घेतला. ह्या भागातल्या स्थानिक भूमिपुत्रांविषयी तुमचं म्हणणं काय आहे? त्यांच्याकडे भविष्यात ज्यावेळेस आपण खासदार म्हणून निवडून जाल त्यावेळेस त्यांच्याविषयी तुमचं कसं योगदान असणार आहे, त्यांच्याविषयी, त्या समाजाविषयी विशेषतः? मला तुम्हाला सांगायला आवडेल की माझा जन्म डोंबिवलीचा आहे आणि डोंबिवली म्हणजे हा जो परिसर आहे हा पाथर्ली गाव म्हणून आहे, ते भूमिपुत्रांचंच आहे. आम्ही या परिसरात लहानाचे मोठे झालो, जन्म इथलाच, मोठे इथेच झालो. आमचे अनेक मित्रमैत्रिणी आगरी समाजातले आहेत पूर्वीपासून. आम्हाला त्यांच्याबद्दल म्हणजे फार आम्ही जवळून त्यांना बघितलेलं आहे. मला एकच आता ह्या मतदारसंघामध्ये मी गेले 1.5 महिना फिरते आहे साहेबांनी उमेदवारी जाहीर केल्यापासून. आणि फिरत असताना मला आमच्या ह्या पट्ट्यातले लोक जरा तरी शहरीकरण झालंय, परंतु जर आपण मलंगपट्टी बघायला गेलो किंवा 27 गावांचा काही भाग बघितला, दिवा बघितलं, तर तिथे अजूनही विकास कुठेही मागमूस सुद्धा नाही, पोहोचला देखील नाही. आणि तिथे दुर्दैवाने यांनी असं करून ठेवलं या 10 वर्षामध्ये की तिथल्या जेवढ्या जमिनी आहेत या भूमिपुत्रांच्या, आगरी कोळी बांधवांच्या, त्याच्यावर आरक्षणं टाकून ठेवलीत. ती आरक्षणं अशी आहेत की डम्पिंग ग्राउंड खोणीला केलेला आहे, डायघरला केलेला आहे, दिव्याच्या बाजूला आहे डम्पिंग ग्राउंड, परत अजून पुढे गेल्यानंतर वसार आणि ती गावं आहेत त्यांच्या आजूबाजूला केलेलं आहे. म्हणजे अशा बऱ्याच गावांजवळ आणि डम्पिंग ग्राउंड. बरं, येणार कुठला कचरा? तर उल्हासनगरचा येईल आणि महानगरपालिकेचा आहे. म्हणजे शहरांचा कचरा तुम्ही त्यांच्या इथे जिरवणार? तुम्हाला हा अधिकार दिला कोणी? आणि अतिशय सुंदर गावं आहेत. तुम्हाला जर गावांचा विकास करायचा होता तर तिथे एखादं कॉलेज करू शकले असते, एखादं ITIचं इन्स्टिट्यूट टाकू शकले असते त्या गावामध्ये, चांगला बगीचा करू शकले असते, एखादं प्रेक्षणीय स्थळ उभारता आलं असतं की जेणेकरून त्या गावांमध्ये लोक आली असती बघण्या. कारण हा जो परिसर आहे शहरांचा म्हणजे अंबरनाथ पासून ते कळवा मुंबई, लोकांना सुट्टीच्या काळामध्ये फिरण्याचं काहीही स्थान नाही. म्हणजे कुठेतरी एखाद्या ठिकाणी आपल्या मुलाबाळांना घेऊन जातील संध्याकाळचे, असं काहीही नाहीये केलेलं. की मग ते तरी तुम्ही करू शकले असते. ही गावं सुंदर होती, लँडस्केप जरी केलं असतं ना तरी फिरायला स्थान झालं असतं. चांगली होती, टेकडी होती, काही ठिकाणी सपाट होतं, सुंदर गावं आहेत. तुम्ही त्या गावांमध्ये काहीतरी उभारू शकले असते, परंतु तुम्ही उभारलं काय? डम्पिंग ग्राउंड. आगासन सारख्या ठिकाणी, दिव्याचं जे एक गाव आहे आगासन, त्या ठिकाणी त्यांनी 35 एकरावर आरक्षण टाकून ठेवले. मग तिथल्या भूमिपुत्रांनी आपल्या जमिनींचं करायचं काय? बरं, तुम्ही मेट्रो आणताय या शहरांमधनं, तळोजावरनं मेट्रो आणताय. पूर्वी आपली अशी एक पद्धत होती की रेल्वे जिथून जात होती, ज्या गावातनं बाधित होत होती गावं, त्यांची जमिनी घेतल्या जाते, गाव तिथल्या भूमिपुत्र त्यांना मोबदला आणि प्लस घरातल्या एका माणसाला नोकरी, असा रेल्वेचा एक हे होता. आता यांनी काय केलंय? एकालाही नोकरी देत नाहीये. तुम्ही जमिनी घेता म्हणजे उपकार करत नाहीये ना त्या लोकांवर. यांची भावनाच अशी आहे की आम्ही तुम्हाला मोबदला देतो म्हणजे आम्ही उपकार करतो. तुम्ही उपकार करते नाही, तुम्ही जनतेचे सेवक आहात. तुम्ही जे पैसे देणार आहेत ना ते आमच्या टॅक्समधून जात आहेत. आम्ही टॅक्स पेअर आहोत. तुम्ही हे विसरताय. तुम्ही राजे नाही आहात. तुम्ही तुमचे सेवक म्हणून तुम्हाला जनता निवडून देते, त्यांचे प्रतिनिधी म्हणून तुम्ही ज्या वेळेला एखाद्या पदावर बसता, मंत्री पदावर, तुम्ही तिथे लावून जनतेची कामं करायची असतात, स्वतःची खळगी भरायची नसतात. परंतु यांनी ह्या काही वर्षांमध्ये तेच काम केले, स्वतःची खळगी भरण्याचं काम केलंय आणि जनतेला मात्र जनतेच्या तोंडाला पानं पुसले. तिथली जनता अतिशय नाराज आहे. कारण भूमिपुत्रांना जसं त्यांना हवंय त्यांची मला एक सांगा, आज भूमिपुत्र सगळे जे आहेत ते OBC कॅटेगरीमध्ये मोडतात, बरोबर आहे? आणि तुम्ही काही 100-500 भूमिपुत्रांना बरोबर घेऊन, आगरी समाजाला बरोबर घेऊन सगळा आगरी समाज मोठा होणार नाहीये. ह्यांचे चेले चपाटे असतील, 100-500 असतील बरोबर, ज्यांच्याकडनं त्यांचे कॉन्ट्रॅक्ट आणि त्यांना फायदे होत आहेत. परंतु हजारो लोक आज वंचित आहेत त्यांच्या या फायद्यापासून. त्यांना कॉलेज अवेलेबल होत नाही कारण गव्हर्नमेंटचं कॉलेज तुम्ही करत नाहीये, त्याला नोकऱ्यांमध्ये आरक्षण मिळणार नाहीये. मग या भूमिपुत्रांनी किंवा अशा अनेक लोकांनी जायचं कुठे? आज या भागामध्ये भूमिपुत्रांबरोबर अनेक ठिकाणी बौद्ध समाज पण भरपूर आहे, ते पण तिथलेच गाववाले आहेत, त्याच ठिकाणी राहिलेले आहेत, तिथेच लहानसे मोठे. त्यांचं काय होणार पुढे? त्यांच्या बाजूनी कोण बोलणार आहे? तेही इथले भूमिपुत्रच आहेत. म्हणजे असा एकूण जो वंचित समाज आपण म्हणतो की ज्यांना खरोखर आज एक स्थान मिळालं पाहिजे, त्यांना तिथे शिक्षण मिळालं पाहिजे,
नोकऱ्या मिळायला पाहिजे, त्यांना तुम्ही वंचित ठेवताय. सामान्य जनतेची फार छोटी छोटी कामं असतात. कुठला तरी दाखला हवा असतो, कोणाला तरी नोकरी हवी असते, कुठेतरी ओळखपत्र हवं असतं. फार मोठी कामं सामान्य जनतेची नसतात. त्यांना फक्त सोयी सुविधा हव्या असतात. त्यांचं काय म्हणणं आहे, आम्हाला पाणी मिळू दे मुबलक, जेवढं पुरेसं मिळेल तेवढं पाणी मिळू दे, चांगले रस्ते हवेत, दिवाबत्ती हवी आहे. त्यांच्या फार माफक अपेक्षा असतात. आमच्या मुलांना शिक्षण चांगलं मिळावं, नोकरी मिळावी आणि एक आरोग्य राहणीमानाचा एक दर्जा त्यांचा बस. सुधारलेला असेल. त्यांना फार तुमच्याकडनं त्यांना काही कॉन्ट्रॅक्ट नको असतात. त्यांना माहिती आपण तिथपर्यंत पोहोचू शकत नाही. मग त्यांच्या ह्या माफक अपेक्षा ज्या लोकप्रतिनिधींकडनं असतात या तर त्यांनी पूर्ण करते. तर डॉक्टर आहेत ना स्वतः डॉक्टर. मला असं त्यांना विसर पडला असावा, ते पदवी फक्त नावापुढे लावण्यासाठी वापरत असावेत असा कयास माझा आहे. कारण त्याचा विसर पडल्याशिवाय एखादा माणूस आपल्या या पूर्ण मतदारसंघामध्ये एक हॉस्पिटल उभारू शकत नाही. हॉस्पिटल सोडून देतात, फक्त चित्रात दाखवतात ना हॉस्पिटल, प्रत्यक्षात ग्राउंडवर झिरो आहे. तर ते हॉस्पिटल तर एका बाजूला आपण जरी ठेवलं, ते जी हॉस्पिटल्स आहेत प्रत्यक्षात या म्युन्सिपाल्टी रिजनमध्ये, मग ते उल्हासनगरमध्ये असेल, अंबरनाथमध्ये आहे, कल्याणमध्ये आहे, डोंबिवलीमध्ये आहे, इथे जे हॉस्पिटल्स आहेत आणि कळव्यामधलं, त्या हॉस्पिटलचा जरी त्यांनी कायापालट केला असता ना तरी लोकांना फायदा झाला असता. ते त्यांनी केलेलं नाहीये, ते करू शकलेले नाहीत अद्यापपर्यंत. आणि ग्रामीण भागामध्ये एखादं आरोग्य केंद्र उभं राहावं, जेणेकरून लोकांना फर्स्ट एड आपण म्हणतो ना ते तरी मिळेल. ह्या कल्याण लोकसभा मतदारसंघाचं ताई तुम्ही पुढच्या 5 वर्षांमध्ये कशा प्रकारे पाहताय? या मतदारसंघामध्ये तुम्ही स्थानिक असल्यामुळे तुम्हाला इथल्या समस्या स्वतः माहीत आहेत. तुम्ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेमध्ये काम करत आहात, एक लोकप्रतिनिधी म्हणून काम करत आहात, तुम्ही उच्च शिक्षित आहात. मला खरं तर त्या बाबतीत जरा जास्त जाणून घ्यायला आवडेल, कारण महाराष्ट्रातल्या, विशेष कल्याण डोंबिवलीसाठी मी म्हणत नाही, पण महाराष्ट्रातल्या जनतेला ते जास्त जाणून घ्यायचंय तुमच्याविषयी, की तुमचं थोडंसं एक बॅकग्राऊंड, तुमचं शिक्षण, या सगळ्या गोष्टीविषयी त्यांना एक खरंच क्युरिओसिटी आहे, उत्सुकता आहे की उद्धव साहेबांनी निवडलेला आमचा हा उमेदवार, म्हणजे शेवटी बघा हजारो पडताळण्या असतात, उमेदवार असाच निवडला जात असतो, हजारो पडताळण्यांमधून येत असतं आणि हे एक सरप्राईज असतं. कदाचित दिघे साहेबांच्या काळापासून एक सरप्राईज चालू झालेलं आहे की उमेदवाराला आदल्या दिवशीपर्यंत माहीत नसतं. मग उद्धव साहेबांनी असं काय पोटेन्शियल पाहिलं आणि ज्यानंतर तुमच्यामध्ये ती काय कॅलिबर आहे जे त्यांनी पाहिलं ते तुमच्याकडनंच जनतेला आपण सांगूयात. खरं तर उद्धव साहेबांनी काय पाहिलं ते मी सांगू शकत नाही, परंतु मला असं वाटतं की त्यांनी एक निष्ठा बघितली. आणि दुसरा जो पहिला प्रश्न तुम्ही मला विचारला की दडपण आणि भीती, ते बघितलं असेल. येस, अजिबात घाबरत नाही. बरं, कल्याणच्या या उमेदवाराला मी थोडंसं थांबवतो. आमच्या ताईंना एक नारी शक्ती, खरं तर पाहायला गेलं ताई, तुम्हाला मी खरं तुमच्या या मुद्द्याला मी कट केलाय, पण एक मनात आलं म्हणून सांगतो. त्या काळामध्ये, देवतांच्या काळामध्ये, महिषासुराचा वध करण्यासाठी किंवा शुंभ निशुंभाचा वध करण्यासाठी आई भवानीला पाठवण्यात आलं होतं देवतांकडनं. आई भवानीने वध केला होता महिषासुराचा. आज गद्दारी रूपी महिषासूर महाराष्ट्रात बोकाळलाय आणि त्याचा वध करण्यासाठी, कारण ताई बघा, ठाणे आणि कल्याण ह्याच्याकडे विशेष लक्ष आहे, महाराष्ट्राचं लक्ष आहे. या महिषासुराचा वध करण्यासाठी उद्धव साहेबांच्या मनात तसंच काहीच आलं असावं. या महिषासुराचा वध करायचा आणि तो नारी शक्तीच करू शकते. त्याच्याबद्दल मी तुम्हाला बोलते थोडं. कसं आहे बघा, मी स्वतःला काही दुर्गा किंवा हे समजणार नाही, परंतु एक नारी जी असते, एक स्त्री जी असते ना, ती नेहमीच तिच्या घरासाठी खूप प्रोटेक्टिव्ह असते. की तिच्या घरावर जर कोणी आक्रमण केलं ना तर पदर जेटून ती पहिली दारात उभी राहते. तिच्यावर कितीही संकट कोसळलं ती कधी कोलमडत नाही. तुम्ही बघा, कधीही कितीही पुस्तकं चाळून बघा, नारी कधीही कोलमडत नाही. ती रडेल, ती पण भांडायला उभी राहील, झगडा करेल आपल्या घरासाठी, आपल्या पिलांसाठी, आपल्या सगळ्या अख्ख्या घराण्यासाठी ती. आणि त्या भांडत असताना तिला कितीही मनस्ताप झाला, त्रास झाला, काही झाला तरी ते कुटुंब एकत्र राहावं यासाठी पण झटणारी तीच असते. कितीही भांडणं झाली, काहीही झालं तरी ती परत एकत्र आणण्याचा प्रयत्न पण स्त्रीच करत असते. आणि मला असं वाटतं या मतदारसंघामध्ये किंबहुना माझ्या पक्षावर, शिवसेनेवर ज्याला असं संकट आलंय, संकट ओढावलंय आणि अशी हे लोक चोरून नेतात, काही लोकांना जबरदस्ती नेतात, अशा काळामध्ये एक स्त्रीच भांडू शकते आणि तीच ठामपणे आपलं घर जे आहे ते वाचवण्यासाठी आणि ते टिकवण्यासाठी ती दारामध्ये उभी आहे. ती कोणालाही प्रवेश. प्रश्न मला तुम्हाला इथे विचारावा वाटतो आणि यासाठी तो मुळात विचारावा वाटतो की तुम्ही एक महिला उमेदवार आहात, नारी शक्तीतून तुम्ही पुढे जात आहात. या नारी शक्तीला महाराष्ट्रातल्या 48 लोकसभा क्षेत्रातल्या, महाराष्ट्रातल्याच म्हणा, कारण तुम्ही आता देशाच्या सर्वोच्च सभागृहामध्ये जाणार म्हणजे तुम्ही देशाला रिप्रेझेंट करत आहात. खरं तर महाराष्ट्रापुरतं मर्यादित ठेवूयाच नको.
या नारी शक्तीतून ज्यावेळेस तुम्ही पुढे जात आहात, तुम्ही महिलांच्या प्रश्नांकडे, कारण बरेचसे प्रसंग घडलेत मागच्या 3-4 वर्षात आणि आता देखील काही प्रसंग घडलेत आणि या प्रचार फेऱ्यांमध्ये देखील काही असे घाणेरडे आरोप झालेले आहेत, अगदी भावा बहिणीच्या नात्यांपर्यंत, अगदी मणिपूर पासून ते त्या ऑलिम्पिकच्या प्लेयर्स पर्यंत, त्या महिला प्लेयर्स पर्यंत. तुम्ही या सगळ्याकडे कसं पाहता आणि या सगळ्यातनं तुम्ही असं काय करणार आहात भविष्यामध्ये, ज्यावेळेस तुम्ही खासदार म्हणून जाल त्यावेळेस संसदेत तुम्ही कशा प्रकारचा आवाज उठवाल किंवा ह्याच्यावर तुमचं कसं विजन असणार? कसं आहे, बऱ्याचदा ज्या वेळेला आमच्याकडे महिलांचे प्रश्न येत असतात, हे महिला पदाधिकारी म्हणून काम करत असताना पोलीस स्टेशनचे काही ठिकाणी आपली जी IPC ची कलमं आहेत ती तोकडी पडतात, कारण त्याच्यावर ठराविक ह्याच्यावरच डिसिजन दिले गेलेले आहेत. आणि त्यामुळे जी ही माणसं आहेत, म्हणजे काही वेळेला आपण आयडिझिंग म्हणतो, म्हणजे छेडछाड म्हणतो, किंवा शिटीच वाजवली किंवा ओढणीच ओढली, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये काही नाही, येऊन जस्ट असा हात लावून गेला, हे असे अनेक प्रकार. आणि त्याला काही कलमं नाही आहेत फार की त्याच्यात त्याला शिक्षा होईल त्या मुलाला किंवा त्या व्यक्तीला. आणि तुम्हाला मी एक सांगू इच्छिते, तुम्ही स्वतः पुरुष आहात, मी एक स्त्री आहे, कुठल्याही स्त्रीला तुम्ही विचारा की ज्या वेळेला एखाद्या परपुरुषाचा तिला स्पर्श, जाणून बुजून केलेला स्पर्श जेव्हा घाणेरडा होतो, तिला 2 दिवस झोप येत नाही. तिला सारखं वाटतं हा हात धुवून टाकावा का मी, कितीतरी ती वेळा धुते सुद्धा, कारण ती मानसिकता असते, तिला असं वाटतं की नको होतं मला स्पर्श. मग तुम्ही विचार करा की ज्या तुम्ही आता मणिपूर बोलले, निर्भया, आपण एक आपल्याला माहिती आहे अतिशय विचित्र आणि खराब असं एक प्रसंग घडला होता त्या मुलीच्या बाबतीत. आपल्या साक्षी मलिक असतील, आणखीन त्या ज्या मुली आहेत रेस्टर आपल्या, त्या बसल्या होत्या तिथे उपोषणाला ब्रिजभूषण सिंग यांच्या विरोधामध्ये. तर तुम्हाला मी ते सांगते की त्या ज्या वेळेला म्हणतात की आमचं शोषण झालंय, मणिपूरच्या स्त्रियांनी जेव्हा सांगितलं की आमच्या भावात एवढं घाणेरडे कृत्य यांनी केलं, ऑलिम्पिक विजेत्या होत्या त्या होत्या आणि त्या रेस्लर आहेत, त्या त्यांना पटकू शकत होत्या. उभ्या देशात फक्त 3च ऑलिम्पिक पदकं येतात आपल्याला, त्या तिथे चितपट करतायत समोरच्या प्रतिस्पर्धीला, पण इथे त्यांना चितपट व्हावं लागतंय आपल्याच या लोकांबरोबर. याचं कारण असं आहे की महिलेला साधा स्पर्श सुद्धा आवडत नाही, तिला प्रचंड त्रास होतो. मग त्यांच्या मनाला किती यातना झाल्या असतील, किती त्रास झाला असेल ज्या वेळेला त्या मणिपूरच्या महिलांची नग्न धिंड काढली, त्यांना कसं वाटलं असेल, कित्येक दिवस त्यांच्या मनावर किती आघात झाला असेल, विचार करा. मग हा विचार होणार आहे की नाही की त्या स्त्रीवर आघात काय होतो, की फक्त स्त्रीवर किंवा एखाद्या मुलीवर ती रात्रीच का बाहेर पडली, तिने कपडेच कुठले घातले होते, मग तिने ओढणी घेतली होती की नाही, तिने फुल ड्रेस घातला होता की नाही. समाजाची मानसिकता बदलायची नाही तुम्हाला, त्यांना महिलेला बदलायचे. ते तिच्या येण्या जाण्यावर वक्तव्य करणार, तिच्या हसण्यावर वक्तव्य करणार, तिच्या कपड्यांवर. तुम्ही तिच्या अँगलनी कधी विचारले की तिला मानसिक त्रास किती झालाय आणि त्या मानसिक त्रासाला काहीतरी IPCचं कलम जोडणार आहेत की नाही. कायदे मंडळात तुम्ही या, कारण ते सर्वोच्च कायदे मंडळ पाहिजे. कारण काही वेळेला कसं असतं, रेप झाल्यानंतर एक त्यांनी 7 वर्षाची शिक्षा ठरवून टाकली, परंतु होतं असं की समजा ती मुलगी आहे, लहान मुलगी आहे आणि त्या मुलीवर समजा झालंय, तरुण वयामध्ये तिच्या झालंय, ती त्या 7 वर्षामध्ये तो आघात तिला विसरायलाच काही वर्ष लागतात आणि तोवर तो आरोपी बाहेर पडतो परत दुसरं करायला. ह्याला काही शिक्षा आहेत, ह्याच्यासाठी काहीतरी ठोस, म्हणजे कायदे मंडळात गेल्यानंतर, कारण तिथे देशाचे कायदे बनत असतात संसदेमध्ये, त्या कायदे मंडळात जाऊन अशा गोष्टींवर चर्चा करणं, यासाठी खरंच एक अभ्यासू तुमचा लोकप्रतिनिधी असावा लागतो. पण शिवसैनिकांना एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी, किंवा सर्वसामान्य संविधान प्रेमी नागरिकांना जे आपल्याला पाहतायत, आपले दर्शक आहेत, एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की तुम्ही जर राहुल शेवाळेंचं एक साधं नाव घेतो, खरं तर आचार्य नाव घ्यायची देखील गरज नाही, पण एका नगरसेवकाला आपण खासदार बनवलं होतं. जर मुंबईचं तुम्ही पाहाल, ईशान्य मुंबईचं पाहाल, तर मनोज कोटक जे आताचे नगरसेवक होते, नगरसेवक 103 प्रभागाचे मुंबईच्या, त्या नगरसेवकाला देखील खासदार केलं. जर एखाद्या नगरसेवकाला खासदारापर्यंत त्यांचा पक्ष पोहोचवू शकतो, भारतीय जनता पक्षासारखा, तर शिवसैनिकांनो आपल्याकडे तर एक आदेश चालतो, देतील तो उमेदवार, घेतील तो निर्णय. आता खरं तर ही जबाबदारी आपली वाटते. उमेदवार आपल्याकडे इतका सक्षम आहे आणि मुळात डॅशिंग आहे. डॅशिंग या शब्दाचा अर्थ समजू शकता शिवसेनेच्या भाषेमध्ये, डॅशिंग उमेदवार म्हणजे आपल्या मागण्या जर त्या इथेच इतक्या लावू शकतात. कल्याण डोंबिवली महापालिकेत आपण त्यांचं काम पाहिलेलं आहे, तर देशाच्या संसदेत त्या किती प्रकारे, कुठल्या लेवलला जाऊन लावतील आपल्या. कारण देशाची संसद काही हनुमान चालीसा गाण्यासाठी खरंच नसते, तिथे तो आपल्या श्रद्धेचा विषय. आपण सारेच्या सारे हनुमानाचे भक्त आहोत, प्रभू श्रीरामांचे भक्त आहोत. पण ज्या संसदेमध्ये, त्या सर्वोच्च सभागृहामध्ये खरंच प्रश्न मांडले गेले आतापर्यंत गेल्या 5 वर्षामध्ये. मी तुम्हाला एक
त्याच्यावर उत्तर द्यायच्या अगोदर एक सांगते. मध्यंतरी मी स्वर्गीय राजीव गांधीजींची एक छोटीशी क्लिप ऐकली. अतिशय उमद नेतृत्व होतं ते आणि त्यांचे डोळे अतिशय बोलके होते. आणि ते त्यांना प्रश्न विचारते का ब्रिटिश पत्रकारांनी. त्यांनी विचारलं की इंडिया सेक्युलर आहे, तर तुम्ही सेक्युलरिझमची व्याख्या काय कराल, असं त्यांना प्रश्न विचारला. की तर ते म्हणले की सेक्युलरिझम म्हणजे धर्म नाही असं नाही, आम्ही काय अधार्मिक नाही आहे. त्यांनी उत्तर दिलं की सेक्युलर म्हणजे अधार्मिक नाही. आमच्या इथे अर्थ असा आहे, सेक्युलरिझम म्हणजे इंडिया सेक्युलर याचा अर्थ सगळ्या धर्मांना सेम मुभा आहे, त्यांचा प्रसार करण्याची, त्यांचा धर्म जसा आहे तसा वागण्याची, तुम्हाला काय वाटतं तुमच्या धर्माप्रमाणे कशी प्रार्थना करायची, काय करायचं ते तुम्ही करण्याची ही मुभा असणं म्हणजे सेक्युलर. आम्ही सगळ्या धर्मांना सेम सन्मान देतो आणि मला वाटतं हीच व्याख्या आपल्याला आता कंटिन्यू करायची आहे की सगळे धर्म आपल्याला सारखेच आहेत. भारताला कुठलाही धर्म हा मोठा हा छोटा असं नाहीये, सगळे धर्म सारखेच आहेत. तेच म्हणजे सेक्युलर असणं. ह्यात कुठे वावगं मला वाटत नाही. आणि ज्याला तुम्ही संसदेत म्हणताय की संसदेमध्ये आपल्याला प्रश्न मांडताना, तर मला असं तेच वाटतं की ते प्लॅटफॉर्म फक्त बदललेला असेल. हायर प्लॅटफॉर्म आहे, मोठे प्रश्न आहेत, परंतु ते मोठे प्रश्न म्हणजे आपण म्हणून सोडवतानाच त्याच्यामध्ये काही मूलभूत प्रश्न देखील असतात आणि जे एवढे झिरपलेले असतात ना की ते सोडवण्यासाठी तुम्हाला गाव पातळीवर जावं लागतं. म्हणजे ज्या वेळेला तुम्ही एखादा डॅम बघता की आम्हाला डॅम बांधायचा आहे, साधं उदाहरण आहे, कारण पाणी हा फार जिव्हाळ्याचा विषय असतो महिलांच्या, आणि मी महिला आहे त्यामुळे पहिलं मला घरात पाणी हवं. तर डॅम ज्यावेळेला बघता, कारण तो मोठ्या पातळीवरचा विषय, तर डॅम बघताना आपण काय म्हणतो, त्या डॅमच्या परिसरामध्ये येणारी गावं ती विस्थापित होणार आहेत, त्यांचे संसार, कारण स्त्री आहे, संसार विस्थापित होणार आहेत, तर त्यांच्या मुलाबाळांना आणि त्यांना कुठे विस्थापन केलं पाहिजे, त्यांची पहिली सोय केली पाहिजे, तर तो डॅम होईल. सेकंडली त्या डॅमचं पाणी ते किती दशलक्ष असायला पाहिजे, किती लोकांना पुरलं पाहिजे, मग त्या परिसरामधला जो आहे लोकवस्ती आहे ती आज ना उद्या वाढणार आहे का, मग तेवढं पाणी पुरणार आहे का, तसा तो डॅम झाला पाहिजे. म्हणजे ह्या छोट्या छोट्या गोष्टी ज्या आम्ही नगरपालिकेमध्ये मांडतो त्याच आम्हाला तिथे गेल्यानंतर आठवणार ना की डॅम होताना तिथला परिसर कसा विकसित होईल, त्यांना कसं तिथे मिळेल, हे सगळं बघतो. म्हणजे मी काय म्हणते, झिरपत ते गाव पातळीवर आलं की गावं असं नको ना शहापूर सारखं धरण आहे उशाला आणि कोरड घशाला, बरोबर, अगदी बरोबर. असं होता कामा नये, तिथल्या लोकांना पण पाणी हे मिळालं पाहिजे. तर हा विचार मला असं वाटतं एक स्त्री सक्षमपणे करू शकते. विजन आहे. यासाठीच तुमचा पूर्वाश्रमीचा अनुभव कामाला येतो, जो महापालिकांमध्ये, जो प्रशासनामध्ये तुम्ही काम केलेलं आहे. सर्वसामान्यांना असा एक त्यांची भावना झाली की आपण एकदम नौके आहात या प्रशासकीय सेवे म्हणण्यापेक्षा एक सामाजिक सेवेमध्ये. तर आपण नगरसेवक राहिला आहात, मला वाटतं कल्याण डोंबिवली महापालिकेमध्ये आपण विरोधी पक्षनेते देखील राहिला आहे आणि विद्यमान नगरसेवक आहेत त्यांनी, आणि उच्च शिक्षित आहेत सर्वात पहिली गोष्ट, आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे त्यांच्याकडे विजन आहे. त्या गृहिणीला सगळं माहिती असतं. आता तुम्ही विचार करा, संबंध कल्याण लोकसभात आहे, त्यांचं घर आहे आणि त्या घरामध्ये कुठे काय कमी पडतं हे साराच्या सारा त्या पाहणार आहेत. मला खरंच कल्याण लोकसभेतल्या तमाम जे आपल्याला पाहत आहेत अल्पसंख्याक, कारण अल्पसंख्याक समाज शिवसेना एक वादळशी खूप मोठ्या प्रमाणात, मग अल्पसंख्याक असेल, आपले बहुजन बांधव असतील, दलित बांधव असतील, आगरी कोळी समाज असेल, या सर्व समाजाचे जे आपल्याला पाहत आहेत त्या सर्वांना मला त्या शून्य समाजाला एक विनंती करायची. आपण सर्वांनी येत्या 20 तारखेला म्हणजे उद्या, ज्यावेळेस आपण त्या, मी परमोच्च कार्यच म्हणेल, ईश्वर कार्यच म्हणेल, त्या कार्याला तुम्ही जाल, तिथे ज्यावेळेस आपला मतदानाचा हक्क बजावाल, त्यावेळेस एक क्षण आपल्या मनाला एक प्रश्न करा की जे कुठलं बटन मी दाबणार आहे ते दाबल्यानंतर खरंच माझा फायदा होणार आहे का, की मी पुन्हा या महाराष्ट्रामध्ये तोच एक राजकीय चिखल घडवणार आहे, तीच एक राजकीय घाणेरडेपणा तो पुन्हा घेऊन येणार आहे. ज्यावेळेस तुमचं मन उत्तर देईल की समोर दिसतंय ते बटन जे मशालीचं असणार आहे, जे तुम्हाला या कल्याण लोकसभेचा विकास करून देणार आहे, त्याच्याकडे नेईल. कुठेही मागे पुढे विचार करू नका आणि मशालीच्या बटनाला तुम्ही सर्वांनी असं काही प्रेस करा की त्या मशालीची धग दिल्लीपर्यंत पोहोचली पाहिजे. आपल्या कल्याण लोकसभेचा आवाज खऱ्या अर्थाने कामांच्या निमित्ताने दिल्लीमध्ये घुमला पाहिजे. मी ताईंचा खरंच जास्त वेळ घेत नाही, आज त्यांचा शेड्यूल फार बिझी आहे, पण तरी अशा या व्यस्त शेड्यूलमध्ये ताई तुम्ही आम्हा सर्वांना एवढा जो वेळ दिला त्याबद्दल खरंच शिवसेना एक वादळ या परिवाराकडे तुम्हाला तुमचे धन्यवाद मानतो. आणि 4 जूनला विजयी गुलाल खेळण्यासाठी आम्ही स्वतः पुन्हा कल्याणमध्ये येऊ आणि तुमची पुन्हा अशी एक विजयी मुलाखत नक्की घेऊ.
एवढीच अपेक्षा व्यक्त तुम्हाला करतो. वेळ मिळणार नाही 4 जूनला आणि तुम्ही तिथे ठाण्याला असणार. होय, ठाण्याचा गुलाल देखील असणार आहे. आपल्या दोनही जागा, दोनही ठिकाणी आपल्याला गाडण्याची कामं आपण करतोय आणि खरंच उद्धव साहेबांचे आभार, खरंच आभार यासाठी समस्त महाराष्ट्रातल्या शिवसैनिकांकडनं मानतो. कारण एवढा सुंदर असा उमेदवार, ज्याचं कार्यकौशल्य, ज्याचं विजन पाहिल्यानंतर आणि मुळामध्ये त्या व्यक्ती एक नारी शक्तीवर विश्वास ठेवणं ही आताच्या काळातली सगळ्यात मोठी गोष्ट आहे. नारी शक्तीवर जो विश्वास उद्धव साहेबांनी दाखवलाय, खरंच त्याबद्दल उद्धव साहेबांचे मनापासून आभार. आणि उद्धव साहेब, तुम्ही दिलेल्या उमेदवाराला हा तुमचा कल्याण कर. कारण मला वाटतं काल परवाच उद्धव साहेब येऊन म्हणाले, मला तो निसटता विजय हवा नाही, मला निसटता विजय नको, असा थोड्या मला मोठ्या मार्जिनने विजय हवा. तो मोठ्या मार्जिनचा विजय कल्याण लोकसभेचे सगळे सुज्ञ मतदार नक्कीच करवतील, एवढीच अपेक्षा व्यक्त करतो. सप्रेम जय महाराष्ट्र. धन्यवाद.